अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींचा हा संदेश ऐकल्याने तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य 100% दूर होईल। स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। स्वामी भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात, स्वामी म्हणतात, बाळा, नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो। जर तुम्हाला भक्तीची आवड निर्माण होऊ लागली तर समजून घ्या की तुम्ही भगवंताची निवड केली नाही, तर भगवंताने तुमची निवड केली आहे। आजचे हे अनमोल विचार तुमच्या आयुष्यातून दुःख दूर करतील। तुम्हाला जीवनात जे काही हवे आहे, तुमच्यासमोर ज्या काही समस्या आहेत त्यावर मात करण्यासाठी आजचे हे सुंदर विचार तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकतील। भगवान श्रीकृष्णांनी भागवत गीतेमध्ये म्हटलं आहे की कोणावरही अवलंबून राहू नका। श्रीमद भागवत गीतेचा सर्वात पहिला उपदेश हा आहे की जीवनात कधीही स्वतःला गुलाम बनवू नका, कारण जोपर्यंत तुम्ही कोणावर अवलंबून नसता तोपर्यंत तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही, कोणीही तुमचा फायदा उचलू शकत नाही। ज्या माणसाचे तुम्ही गुलाम व्हाल तो तुमचे शोषण करायला लागतो। ज्या दिवशी तुम्ही आपले जीवन दुसऱ्या कोणावर अवलंबून केले त्या दिवसापासून तुम्हाला त्याची गुलामी करावी लागते। इतरांची सोडा, जे लोक आपल्या नोकरांचे किंवा घरकाम करणाऱ्यांचे गुलाम होतात ते त्यांचे सगळं काही सहन करायला लागतात, कारण त्यांना माहीत असतं की तुमचं काम त्यांच्याशिवाय चालणार नाही आणि तुम्हाला दुसरा कोणी मिळणार नाही। मग ते तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात। पण जेव्हा त्यांना हे समजतं की तुम्ही तुमचं काम स्वतः करू शकता किंवा तुमच्याकडे दुसरे 1000 पर्याय तुम्ही मिळवू शकता, तेव्हा ते गप्प राहून आपलं काम करतात। जर तुम्ही अशी नोकरी करत असाल जिथे तुमचा बॉस तुम्हाला चुकीचा असूनही तुम्ही त्यांचा त्रास सहन करता, तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही त्यांचे गुलाम आहात आणि तो त्याचा पूर्ण फायदा घेतो। एवढंच नव्हे, ज्या घरात तुम्ही राहता तेथेही जर तुम्ही कोणावर अवलंबून असाल तर ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे पिळून टाकते, कारण तुम्ही 24 तास तिथेच राहता, दुसरीकडे जाऊ शकत नाही। तो माणूस तुमच्या डोक्यावर नाचेल आणि तुम्हाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवेल। लोकांना आपल्यापेक्षा कमजोर माणसाला आपल्या नियंत्रणात ठेवायला खूप आवडतं, खूप मजा येते। तुम्ही त्यांच्यासाठी 1000 चांगले काम करा, त्यांना आनंद देणारे प्रत्येक काम करा, पण असे लोक तुमची मान दाबून ठेवतात। जर तुमच्यात काही प्रतिभा असेल तर तुमचे पंख कापले जातील। आयुष्यात तुम्ही कधीही पुढे जाऊ नये यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जाईल। कोणावर अवलंबून असणे हे मरण पावण्यापेक्षाही भयंकर असते। अवलंबून असणे तुम्हाला गुलाम बनवून ठेवते। तुम्ही कधी विचार केला आहे का, जे लोक तुमच्या आयुष्यात दुःख आणतात तेच लोक असतात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असता। तुमची सर्व दुःख त्यांच्याकडून येतात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असता। गुलामी फक्त शरीराची किंवा कामाची नसते, सर्वात मोठी गुलामी मनाची असते की आम्हाला जीवनात कोणीतरी सांभाळायला हवे, नाहीतर आम्ही आनंदी राहू शकणार नाही। लोकांना एकटेपणा सहन होत नाही, मग अनेकदा तुम्ही अशा लोकांशी जोडले जाता जे तुमच्या या मनाच्या गुलामीचा पूर्ण फायदा घेतात। तुम्ही त्यांच्याशी नातं जोडता यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडा आनंद यावा, पण ते लोक तुम्हाला रक्ताचे अश्रू पाडायला लावतात, तुमचं संपूर्ण आयुष्य नरक बनवतात। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांशिवाय आजपर्यंत जगात कोणी असा जन्माला आला नाही ज्याच्यावर तुम्ही अवलंबून असाल आणि त्याने तुमचा फायदा घेतला नसेल। म्हणून जीवनात कधीही स्वतःला कोणाचा गुलाम बनवू नका। एकटे राहायला शिका, आनंदी राहायला शिका, स्वतःशी स्वतः बोला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुःखामध्ये मार्ग सापडेल आणि तुम्ही आनंदी राहाल। स्वतःशी बोला आणि स्वतःला सांगा की मी जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आणि खूप सुखी आहे।
एकटेपणाला कधीही घाबरू नका, कारण परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे. श्रीमद भागवत गीतेमध्ये दुसरा उपदेश असा आहे की जेव्हाही जीवनात स्वतःला एकटे तुम्ही समजाल, तुम्हाला एकटं वाटेल, तेव्हा ह्या सत्याला नीट समजून घ्या की जगामध्ये तुम्ही एकटे आला आहात आणि एकटेच जाणार आहात. खरं तर हे आहे की इथे कोणीही तुमचे स्वतःचे नाही. एक दिवस तर आईवडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला तेही आपल्याला एकटे सोडून निघून जातात. मग आपण इतरांकडून काय अपेक्षा करणार? जर कोणी तुमची साथ सोडली तर लक्षात ठेवा की परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहेत. तुमची साथ परमेश्वर कधीहीच सोडत नाही, कारण परमेश्वरा इतका चांगला सोबती आपल्या या जगात कोणी असूच शकत नाही. भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुन, कुठल्याही मनुष्याने माझं नामस्मरण करो किंवा ना करो, पण मी त्या मनुष्याची साथ कधीही सोडत नाही, कारण हे सर्व माझीच मुलं आहेत. म्हणून तुम्हाला एकटेपणामुळे कधीही दुःखी होऊ नये, कधीही घाबरू नये. उलट एका चुकीच्या माणसासोबत राहायला घाबरलं पाहिजे. एक म्हण आहे की काही नसण्यापेक्षा काहीतरी असणे चांगले, पण दुसरी एक म्हण अशी आहे की वाईट निरर्थक लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणं खूप चांगलं आहे, अतिउत्तम आहे. म्हणून भगवद्गीतांमध्ये हा उपदेश प्रत्येक माणसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जो स्वतःला एकटे समजू लागतो, जो स्वतः एकटा आहे म्हणून दुःखी होतो, एकटेपणाला घाबरणे आणि दुःखी होणे सोडून द्या, कारण इथे कोणीच कोणाचं नसतं. सदैव तुम्ही नामस्मरण करत राहा. नामस्मरण केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मनात येणारे वाईट विचार दूर होतात. स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्या जीवनात चांगले बदल घडू लागतात आणि आपलं जीवन सुखी आनंदी होतं. आपल्या मनात जे वाईट विचार येतात ते निघून जातात आणि स्वामी नामस्मरण केल्याने आपल्या जीवनाला एक वेगळी चांगली दिशा मिळते. म्हणून सदैव स्वामींचे नामस्मरण करत राहा. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले असे बदल घडायला लागतात. म्हणून सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी भक्तांनो, एकच विनंती आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, कमेंटमध्ये टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून 3 लोकांना शेअर करा. नकळत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात जेव्हाही कोणती अडचण येईल तेव्हा हिंमत हारू नका, फक्त थोडा संयम ठेवा. जे लोक कठीण प्रसंगामध्ये स्वतःला सावरून संयम ठेवतात ते प्रत्येक अडचणीतून सहजपणे बाहेर पडतात. एका राजाने आपल्या गुरुजीकडे जाऊन सांगितले की राज्यात सर्व प्रकारची खुशाली आहे, पण वेळेचा काही भरोसा नाही. कधी जीवनात कठीण वेळ आला तर त्या वेळेसाठी मला एखादा मंत्र द्या, उपदेश द्या की त्या वाईट परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे. मग गुरुजींनी त्याला एक यंत्र बांधून दिले आणि राजाला सांगितले की या यंत्रामध्ये मी एक मंत्र लिहिला आहे. जेव्हा तुमच्या जीवनात खूप वाईट वेळ येईल आणि तुम्हाला वाटेल की यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही, तेव्हा हे तावीज उघडून बघा आणि तो मंत्र वाचून घ्या. तुमच्यात खूप शक्ती येईल. एक दिवस असे झाले की दुसऱ्या राजाने त्याच्या राज्यावर आक्रमण केले आणि ह्या राज्याची अशी स्थिती झाली की त्याला आपले राज्य सोडून काही लोकांसोबत पळून जावे लागले. त्यावेळी राजा खूप दुःखी होता आणि विचार करू लागला की गुरुजींनी मला एक तावीज दिला आहे आणि गुरुजींनी मला असं सांगितलं आहे की जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख येईल, तुला खूप त्रास होईल, तेव्हा हे तावीज उघड आणि याच्यातील तो मंत्र वाच. आता याच्यापेक्षा वाईट वेळ कुठली असू शकते, असा राजाने मनात विचार केला आणि त्याने गुरुजीने दिलेले ते तावीज उघडलं आणि त्याच्या आत पाहिलं तर त्याला आत लिहिलेलं होतं की हा काळसुद्धा निघून जाईल. या वचनाला बघून, या वचनाला वाचून राजाच्या मनात एक शक्ती आली, विश्वास जागृत झाला. जसे आपले स्वामी आपल्याला म्हणतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा हे आपण वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक वेगळी शक्ती येते आणि असं वाटतं की अरे दुःख तर काहीच नाही. परिस्थिती कशीही असो ती नक्कीच बदलते. जसा राजाच्या मनामध्ये विश्वास जागृत झाला, हा वाईट काळ देखील टिकणार नाही, तोही निघूनच जाईल. म्हणून मला हिंमत सोडायची नाही.
त्याने पुन्हा आपले सैन्य उभे केले आणि त्या राजावर हल्ला करून त्या राजाने आपले राज्य परत मिळवले, तर जीवनात परिस्थिती कितीही वाईट का असेना ती कायमस्वरूपी राहणार नाही, तीही एक दिवस निघूनच जाईल. वेळ कसाही असो, एक दिवस तो नक्कीच बदलेल. आपल्या जीवनात कितीतरी वेळा दुःख आले, कठीण प्रसंग आलेत, पण आपण प्रत्येक वेळी त्यातून बाहेर पडलो. तसेच तुमच्या जीवनामध्ये जेव्हा एखादी कठीण वेळ येईल तेव्हा तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा की हे वेळसुद्धा निघून जाईल. विश्वास ठेवा, म्हणून तुमची हिंमत हारू नका. जर तुमच्यात संयम असेल तर तुम्ही वाईटातील वाईट काळालाही नक्की पार करू शकता. कोणी तुमच्यासोबत धोका किंवा फसवणूक करेल तेव्हा त्याला दोष देणं किंवा दुःखी होणे सोडून द्या. उलट त्यातून काहीतरी शिकवून घ्या की लोक प्रत्यक्षात तसे नसतात जसे तुम्ही त्यांना समजता. इथे लोक आपल्या तोंडावर मुखवटा लावून फिरतात. इथे प्रत्येक माणूस स्वतःला चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो, चांगला बनवण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी थोडे वाईट वागून तर बघा, त्याचा असली रंग समोर येईल. जेव्हा तुमच्या जीवनात काही कठीण वेळ येईल तेव्हाही तुम्हाला त्याचाच असली रंग पाहायला मिळेल. म्हणून कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका. कोणाकडूनही इतकी अपेक्षा ठेवू नका नंतर आपले हृदय तुटावे. कारण जगातले हे लोक कधीच कोणाचे झाले नाहीत आणि कधीच कोणाचे होणार नाहीत. आपले मन त्या ईश्वराला समर्पित करा, मग बघा तुमचं मन कोणीही दुखवणार नाही, मग कोणी तुमचं मन तोडणार नाही. लक्षात ठेवा, या जगामध्ये तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता, ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता, सर्वात जास्त दुःख तुम्हाला 30 लोक देतात. या जगात आपल्या मनांची कदर कोणीही करत नाही. इथे कदर असते ती फक्त फायद्यांची. जोपर्यंत लोकांना तुमच्याकडून फायदा आहे तोपर्यंत सर्व लोक तुमच्या सोबत आहेत. तुमच्याशी ते लोक चांगले वागतात. जसा त्याचा फायदा संपला तसं त्यांची बोलण्याची पद्धत बदलते. तेव्हा तुम्ही कोणाला नव्याने भेटता तेव्हा त्यावर विश्वास ठेवू नका. तो फक्त एक मुखवटा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यात फसलात की आपल्या समजूतदारपणाने वागलात, की आपल्या समजूतदारपणाने त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात. तुम्ही तुमचा भूतकाळ, तुम्ही तुमचा गेलेला काळ विसरून, कारण जर तुम्ही गेलेल्या वेळेच्या दुःखात त्याच्या पश्चातापात तुम्ही जगत असाल तर तुम्ही जीवनात कधीही आनंदी राहू शकणार नाही. समजूतदार लोक जो काळ निघून गेला आहे त्याचे दुःख कधीच करत बसत नाहीत. तुमचा गेलेला काळ कसाही असो पण त्याचा प्रभाव तुमच्या आजवर पडायला नको. जे काही तुमच्यासोबत झाले त्यातून शिकवण घ्या आणि पुढे चालत राहा. आणि परत अशा चुका आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात होणार नाही याची काळजी घ्या. अनेकदा लोक आयुष्यामध्ये रडत राहतात की त्या माणसाने इतके वाईट केले म्हणून आज माझ्या जीवनामध्ये इतकं दुःख आहे. लोक दुसऱ्यांना दोष लावतात, त्यामुळे माझ्या जीवनात दुःख आहे, समस्या आहे, माझे आयुष्य खराब झालं आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याला दोष देत राहाल तुम्ही जीवनात कधीही आनंदी राहू शकणार नाही. जिथल्या तिथं सोडायला शिका. जे झाले, जे लोकांनी तुमच्यासोबत केलं ते तुम्ही बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमचा आजचा दिवस तुम्ही नक्कीच बदलू शकता. कालच्या दुःखातून मुक्ती हवी असेल तर कालमध्ये नाही आजमध्ये जगायला शिका. सुरुवात करा. तुम्हाला एकही असा माणूस मिळणार नाही जो आपल्या कालमध्ये जगतो आणि आनंदी राहतो. जो आज जगतो तोच आनंदी राहतो. कालमध्ये जगणारा माणूस कोणत्या ना कोणत्या अडचणीत जोडलेला असतो, कोणत्या ना कोणत्या दुःखामध्ये अडकलेला असतो, कोणत्या ना कोणत्या पश्चातापाशी तो जोडलेला असतो. कालमध्ये जगणे तुमच्या जीवनातील आनंद हिरावून घेतो. त्यामुळे जितके शक्य असेल तितका आपला भूतकाळ विसरून जा आणि आपल्या वर्तमानात जगायला सुरुवात करा. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील.